नमस्कार, मी वर्षा. सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण उपवासाचे चिप्स बनवणार आहोत, अगदी झटपट. तर इथे बघा, आपण ना बटाटी ना केळी घेणार आहोत. इथे रताळ्याचे आपण चिप्स बनवणार आहोत. त्यासाठी इथे अर्धा किलो मी रताळी घेतले आहेत आणि थोडे मोठ्या आकाराचेच घेतले आहेत, म्हणजे चिप्स दिसायला छान दिसतील आणि मोठे मोठे होतात. तर हे आपण 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ. रताळी धुवून घेतली आहे. रताळ्याच्या देठाकडील आणि हा खालचा भाग जो आहे तो कट करून घ्यायचा. आता ही चिप्स बनवता वेळेस तुम्ही डायरेक्ट कढईमध्ये चिप्स बनवू शकता किंवा मग आधी चिप्स बनवून घ्यायचे आणि नंतर तळायचे, पण जास्त वेळ नाही ठेवायचे. इकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी आणि या चिप्सच्या किसणीवरती आपण याचे चिप्स बनवूया. वरचा भाग सुद्धा मी काढलेला नाहीये. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही याची सालं काढू शकता, पण मी सालं न काढताच चिप्स बनवून घेते. तर असं ताटामध्ये बनवू आपण, कारण या पोळपाट थोडासा हलतोय. तर हे असं एक ताट घ्यायचं आणि त्यावरती आपण याचे चिप्स बनवून घ्यायचे आहेत. तर बघा, हे अशा पद्धतीने चिप्स बनवायचे आहेत. मी इथे काही बनवून घेते आणि नंतर मग लगेच तळायला घेते. तर आता तेल सुद्धा गरम झालेलं आहे. हे चिप्स बनवल्याच्या नंतर फार वेळ बाहेर न ठेवता आपण तेलामध्ये टाकून घेऊ, म्हणजे कसं काळे पडणार नाही. आणि रताळे आपण आधी धुवून घेतलेली आहे, त्यामुळे नंतर चिप्स धुवून घ्यायची काहीही गरज नाही. छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. तर मस्त असा कलर येत आहे. याला दिसायला सुद्धा फार सुंदर दिसत आहेत, बघू शकता. आपण हे काढून घेणार आहोत. जास्त सुद्धा नाही तळायचे. यामधलं एक्स्ट्राचं तेल जे आहे ते काढून घ्यायचं आणि ताटामध्ये काढून घ्यायचे. अशाच पद्धतीने मी बनवून घेते आणि तळून घेते. तुम्ही डायरेक्ट तेलामध्ये देखील बनवू शकता, पण कधी कधी काय होतं, तेल उडायची भीती वाटते. आणि रताळीची आहे ती थोडीशी कडक असल्यामुळे, म्हणजे कडक असतात, त्यामुळे शक्यतोवर असे आधी बनवून घ्या आणि नंतरच तळा. थोडे थोडे बनवायचे, जास्त नाही बनवायचे. भरपूर होतात आणि मस्त लागतात खायला. तर थोडे वेगळ्या पद्धतीचे आणि उपवासाला सुद्धा चालतात. नक्कीच करून बघा. आता हे बाकीचे सुद्धा मी तळून घेते बघा. तर आता हे चिप्स तळून तयार झाले आहेत. आपण हे काढून घेऊ. आणि हे आपण या मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. तर मस्त असे कुरकुरीत झाले आहेत. आता हे तळून झाल्याच्या नंतर यावर थोडंसं अगदी मीठ टाकायचं आहे. हवं तर तुम्ही सेंधे मीठ देखील टाकू शकता. थोडंसं लाल तिखट, अगदी नावाला, फार टाकायचं नाही.
आणि हे छान असे मिक्स करून घ्यायचे. तर आहे ना भन्नाट रेसिपी, नक्कीच करून बघा, खूप छान लागतात आणि शिवाय करायला सोपे आहेत. तर हे रताळ्याचे उपवासाचे चिप्स तयार झाले आहेत. भेटू पुन्हा छानशा नवीन रेसिपीसह.